आज झालेलं मतदान आणि विजय याकडे तुम्ही कसं बघताय? मला वाटतं खूप समाधानकारक आमच्या बाजूने मतदान झालेलं आहे. फक्त मतदानाची टक्केवारी जी आहे त्याच्यावर मी समाधानी नाहीये. मला असं वाटतं की बेलापूर मतदारसंघामध्ये साधारण 55% मतदान होईल. यावेळी अपेक्षा अशी होती की जास्त मतदान होईल. आता बघू 6 नंतर आज अजूनही लोक खूप उभे आहेत तिथे. त्यांचा पर्सेंटेज बघून एक 7 वाजेपर्यंत अंदाज येईल. परंतु तुम्ही पाहिलं असेल की जवळजवळ 35 ते 40% ठिकाणी आघाडीचे बूथच नव्हते. आघाडीचे बूथच नव्हते किंवा जे बूथ होते त्या ठिकाणी काही ठिकाणी कार्यकर्ते नव्हते. आज अगेन्स्ट ज्या ठिकाणी आमची महायुतीचे लोक बसलेले होते तिथे 2-2, 3-3 बूथ आम्हाला लावावे लागले. कारण भाजपचे लोक होते, आमचे लोक होते, मनसेचे होते, RPIचे होते, खूप मोठ्या प्रमाणावर. आणि आम्ही नियोजन अतिशय काटेकोर केलेलं होतं आणि कार्यकर्त्यांना क्षेत्र वाटून दिलं होतं की बा तू 2 या सोसायट्या बघ, तू ही सोसायटी बघ, तू तो कॉम्प्लेक्स बघ, तू या झोपडपट्टीमध्ये एवढा भाग बघ. त्यामुळं आमचे जे मतदार आणायचे होते ते मतदार आणण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो. ऑफकोर्स थोडासा उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळं आणि काही ठिकाणी त्या कालावधीमध्ये 12 ते 2च्या दरम्यान लांब रांगा लागलेल्या असल्यामुळं थोडा लोकांना त्रास सहन करावा लागला. ती नाराजी आम्ही प्रशासनाकडे ही केलेली आहे. पण मला वाटतं ही निवडणूक जवळजवळ एकतर्फी आहे. तू पाहिला असेल मोनिका CBD मध्ये, वाशी गावामध्ये, तुर्भे झोपडपट्टीमध्ये तुम्हाला त्यांचं काहीच म्हणजे एकही मनुष्य नजरेस पडला नसेल. ॲज अगेन्स्ट आमची सगळी माणसं, खूप माणसं म्हणजे बसायला खुर्च्या कमी पडायला लागल्या अशी परिस्थिती होती. अशी प्रचंड आमची सगळे कार्यकर्त्यांचं मोहोळ होतं. आणि मला असं वाटतं की आम्ही लोकांपर्यंत मोदीजी का पाहिजेत आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेलं काम हे पोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आणि त्यामुळं निश्चित विजय होईल. आणि माझा एक प्राथमिक अंदाज असा आहे की बेलापूर मतदारसंघातून एक 50,000 कमीत कमीचं लीड नरेश म्हस्केंना मिळेल. सर, ही मतदानाच्या प्रक्रियेचं नियोजन झालं, मात्र मतदारांची मानसिकता काय वाटते तुम्हाला? मतदाराची मानसिकता आपलं मत वाया घालवू नये. म्हस्के साहेब निवडून येणारच आहेत. शिंदे साहेब महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी 24 तास काम करतायत. मोदी साहेब आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी, जगामध्ये मान उंचवण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी, हिंदुत्व मजबूत करण्यासाठी, डिफेन्समध्ये देशाला मजबूत करण्यासाठी काम करतायत. अनेक सोशल रिफॉर्म किंवा कायदे त्यांनी आणले. 370 कलम असेल, त्याच्यानंतर ट्रिपल तलाक असेल किंवा राम मंदिराची उभारणी असेल, अबुधाबीमध्ये हिंदू मंदिर बनवण्याचं, या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनावर किंवा आपली आर्थिक परिस्थिती देशाची, अनेक देश देशोधडीला लागले असताना भारताची इकॉनॉमी टिकवून ठेवणं आणि ती 5व्या नंबरवर आणणं, या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्या माध्यमातून सगळ्या माहीत झालेल्या आहेत. आणि हा संबंध मतदारसंघ जो आहे हा कॉस्मोपॉलिटिन आहे. या बेलापूर मतदारसंघामध्ये 50% लोक हे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत आणि त्यांच्यावर हिंदुत्वाचा पगडा किंवा हिंदुत्व खूप त्यांचं कडवं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा विजय खूप सोपा आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये दुर्दैवाने आम्हाला जायला फार वेळ मिळाला नाही. आम्ही थोडंसं कामाचं वाटप करून घेतलं होतं. जिल्हा प्रमुख चौगुले साहेब आहेत, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ते पहा, मी इकडचं पाहतो. कारण वेळ कमी होता. उमेदवार दुर्दैवाने आमचा उशिरा ठरल्यामुळं आमच्याकडे मर्यादित वेळ होता आणि मर्यादित वेळात हे सगळं घडवून आणायचं होतं. पण तरी देखील तुम्ही पाहिलं की आमच्या महाप्रचंड रॅली आम्ही काढल्या. दोन्ही वेळी ऑनरेबल CM 3-3, 4-4 तास स्वतः रॅलीमध्ये आले. उमेदवार आले, उमेदवारांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. आणि सगळ्यात महत्वाचा भाग असा होता की महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षामध्ये एकजिन्सीपणा आणि अतिशय स्वीट अशा प्रकारची रिलेशन मेंटेन करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तुम्हाला कुठेही कुठल्याही पक्षाची कटुता निदर्शनास आली नसेल.
आम्हाला त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागली आणि त्याही लोकांनी सगळ्या खूप समजूतदारपणा दाखवला, त्यामुळं विजय सोपा झाला. सर भाजपची पण चांगली मोठी साथ लाभली आहे का? 100%. 100%. तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आता आज फिरत होता तेव्हा पाहिलं असेल की भाजपचे कार्यकर्ते खूप अग्रेसिव्हली आणि खूप उत्साहानं काम करत होते. संपूर्ण नाईक कुटुंब देखील 100% करत होते. उगाच हे बघा, राजकारणासाठी आम्ही काहीतरी बोलणार नाही. करत होते ते करत होते. मंदाताई करत होत्या. MNSचे कार्यकर्ते उत्साहाने काम करत होते. RPIचे करत होते. मी तुम्हाला म्हटलं ना, याचं सगळ्याचं कोऑर्डिनेशन आम्ही टाइम टू टाइम करत होतो आणि माझ्यावरती जबाबदारी असल्यामुळं आम्ही आमच्या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही बॅक सीटला राहा. सगळ्या ज्या सूचना असतील, त्यांच्या अडीअडचणी असेल, त्यांचा प्रोटोकॉल असेल, मान मर्यादा असेल, ह्या सगळ्या आधी दुसऱ्या पक्षाच्या सांभाळा. आपल्याला एक वेळ काही गोष्टी नाही मिळाल्या, खुर्ची बसायला नाही मिळाली, चहा पाणी नाही मिळाला, राग मानू नका, वादविवाद करू नका, इगो करू नका. आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये यजमानाचं जे भूमिका होती ती बरोबर निभावलेली. म्हणजे योग्य समन्वयाचा फायदा 100% झाला. अदरवाईज आमच्यात कन्फ्रंटेशन झालं असते तर तो मेसेज खूप वाईट गेला असता. आज समोरच्या उमेदवारांनी आरोप केला की ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस वोटिंग झालं, तर त्याचा काही इम्पॅक्ट झाला का? नाही, काय होतं बघा, माणसाला पराभव दिसायला लागला ना की तो आधी डिफेन्स तयार करतो. आता सुरुवात होईल बघा बोंबलायला की ईव्हीएम मशीन मध्ये यांनी घोटाळा केला. त्याच्यानंतर हा एक नेहमीचा आरोप असतो की पैशाचं वाटप झालं. काही ठिकाणी आरोप होईल की आमच्या मतदारांना बाहेर येऊ दिलं नाही. हा सगळा डिफेन्स ते 4 तारखेपूर्वी तयार करून ठेवतात. म्हणजे आम्ही का हरलो तर या गोष्टीमुळे हरलो. ते हे कधीही मान्य करणार नाही की आम्हाला जनतेचा पाठिंबा नव्हता. हे मान्य नाही करणार ते. धर्मवीर आनंद दिघे हे खूप मोठं फॅक्टर या निवडणुकीमध्ये ठरणार आहे. 100%. कारण आनंद दिघे साहेबांचा या जिल्ह्यावर खूप पगडा आहे आणि आनंद दिघे साहेबांनी निस्वार्थीपणे अनेक वर्ष या सबंध भागाची सेवा केली आहे आणि शिवसेनेचं खूप मोठं संघटन या भागामध्ये, तुम्ही गावागावामध्ये गावठाणामध्ये जाऊन बघा, त्यांना देव मानतात. ठाण्यामध्ये प्रत्येक घरामध्ये त्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीनं शिंदे साहेबांनी शिवसेना अतिशय संघटन चांगलं तयार केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा तर आम्हाला मिळतोय. धनुष्यबाण आहे त्याचा फायदा मिळतोय. बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही 100% जपलेलं आहे, त्याचा फायदा मिळतो आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी काँग्रेसमध्ये गेल्यामुळं जी काय त्यांचा बेस होता हिंदुत्वाचा तो उखडून फेकून दिलाय. लोकांमध्ये तो प्रचंड राग आहे.